ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। तरुण पिढीनं रील्स बनवण्यामध्ये आपला वेळ वाया घालवण्यापेक्षा जर अभ्यासासाठी वेळ दिला तर त्याचा नक्कीच फायदा होईल, असं प्रतिपादन स्कॉशा बॅगचे मुख्य सूचना सुरक्षा अधिकारी राजेंद्र दशरथ भालेराव यांनी ढवळपुरी इथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप प्रसंगी केलं आहे। तर यावेळी त्यांचे बंधू चंद्रकांत भालेराव, सुरेश शेठ रोहुकले तसेच संभाजी अडसूळ, ॲडव्होकेट रत्नाकर मधाळी तसेच सलीम शेख, पत्रकार संतोष कुरडे, अशोक कोट्यान तसेच लहानू भालेराव, रोहिदास भालेराव, कविवर्य रामदास भालेराव, आकाश भालेराव, सुदाम कोरडे, मुख्याध्यापक संदीप महांडोळे, बापूसाहेब रुपनर आदी या ठिकाणी उपस्थित होते। सोशल मीडिया तंत्रज्ञानामधील आणि बँकिंग क्षेत्रामधील ऑनलाईन तंत्रज्ञानामधील अभ्यासक आणि मार्गदर्शक राजेंद्र दशरथ भालेराव यांनी आपले वडील स्वर्गीय दशरथ भालेराव, आई स्वर्गीय शकुंतला भालेराव यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ढवळपुरी केंद्रामधील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आश्रमशाळा, हिवरे कोरडा, तुफान वस्ती आदी ठिकाणच्या विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलंय। तर या प्रसंगी बोलताना राजेंद्र भालेराव यांनी म्हटलंय की आज आम्ही ज्या पदावरती आहोत त्यासाठी आमच्या आईवडिलांनी त्यावेळी खूप मेहनत घेतली। त्या काळामध्ये आम्हाला ज्या शैक्षणिक साहित्यांची आवश्यकता असायची त्यापासून वंचित राहावं लागत होतं। आजच्या काळामधील गरीब आणि गरजू विद्यार्थी शैक्षणिक साहित्यांपासून वंचित राहू नये यासाठी आम्ही फुल ना फुलाची पाकळी म्हणून ढवळपुरीसारख्या ग्रामीण भागामधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी नेहमी मदत करत असतो। दरम्यान यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक हे मुख्याध्यापक संदीप महांडोळे सर यांनी केले। सूत्रसंचालन शिक्षक राजाराम वाघ यांनी केले, तर आभार मुख्याध्यापक बापूसाहेब रुपनर यांनी मानले आहेत। तुम्हाला कळतच असेल की भाषण जमत नाहीये, जेवढं बोलताय तेवढं बोलतोय, तर यासाठी म्हणजे तुमच्या समोर येत आहे। आणि जेव्हा मी या लेवलला पोहोचू शकतो तर मला वाटतं तुम्ही यापेक्षा आणखी पुढे जाऊ शकता। मनात इच्छा जर ठेवली तुम्ही की खूप काही करू शकता त्याच्यामध्ये। आणि जसं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय की शिक्षण हे एकच मात्र हत्यार आहे, याशिवाय दुसरं काही नाही। शिक्षण यासाठी तुमचं ज्ञान वाढणार, तुम्हाला चांगलं काय आहे वाईट काय आहे हे कळणार। फक्त कामासाठी शिक्षण घेणं, जसं सरांनी सांगितलं कामासाठी शिक्षण घेणं हे एक वेगळं झालं, परंतु माणूस आपण एक मनुष्य आहे, ह्युमन, ते समजणं हे खूप गरजेचं आहे आपल्याला। आणि जास्त वेळ न घेता मी तुम्हाला माझ्या क्षेत्राबद्दल बोलतो, ज्या क्षेत्रामध्ये मी काम केलंय। आता तुम्ही जे UPI, भीम ॲप हे सगळे यूज करता, पेमेंट करताय, त्याचं संरक्षण जे आहे, त्याचं टेक्नॉलॉजी जी यूज केलेली आहे त्याचं पूर्ण डिझायनिंग मी केलेलं आहे त्याच्यामध्ये। आणि त्याच्यामध्ये माझं खूप मोठं योगदान राहिलेलं आहे त्याच्यामध्ये। आणि यासाठी माझे खूप वरिष्ठांबरोबर भेट घेतली। विनोद गायकवाड, सी24 तास, पारनेर।